नमस्कार मित्रो, आज आमची नंददीपची आधारवर टीम, नंददीप फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते आणि सभासद आम्ही आज निघालो आहे नागपूरसाठी। चला मग आता आपण निघालो आहे नागपूरला आणि कशासाठी चाललो आहे ट्रॅव्हलिंगचा आपण आनंद घेऊया सगळे मिळून। आदरणीय गजाननजी बरे आहेत, काळे काका आहेत, बोरगावकर काका आहेत, समोर हिंगमिरे काका बसलेले आहेत। सर्व ज्येष्ठ नागरिक मंडळ आहे आणि आमचे मार्गदर्शक टीम आहे। गणपती बाप्पा मोरया। आम्ही जातोय नागपूरला। आमच्या सोबत आहेत आज यवतमाळ जिल्ह्याचे भाजी मंडी अध्यक्ष माननीय श्री गजाननजी बरे। ते नंददीप फाउंडेशनला गेल्या 6 वर्षापासून मदतीचा हात देतात आहे। सर्व बेघर मनोरुग्ण बांधवांसाठी भाजी मोफत देण्याचं काम आदरणीय गजाननजी बरे यांच्या माध्यमातून होत आहे। आणि आज त्यांना वेळ मागितला मी की आज दादा तुम्हाला यायचं आहे आणि लगेच आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय गजाननजी बरे हे तयार झाले। आणि सोबतच आमचे मित्र या ठिकाणी मार्गदर्शक राजेशजी डबा आहेत, या ठिकाणी आमचे काका आहेत, काळे काका, या ठिकाणी बोरगावकर साहेब आहेत जे ग्रामसेवक होते, आज रिटायर झाले। आणि त्यांनाही वाटलं की मी सुद्धा माझ्या नंददीपच्या या सेवा कार्य सोहळ्यामध्ये मी गेलो पाहिजे। आणि समोर आहेत आमचे ज्येष्ठ मंडळी त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे। त्यांचं नाव आहे आदरणीय प्रल्हादराव हिंगमिरे काका। काका नेहमी नंददीप सोबत येतात आणि आनंदाने काकांचं सुद्धा या ठिकाणी रिटायर झालेले आहेत आणि रिटायर झाल्यानंतर नंददीप सोबत सेवा देत आहेत। आणि आमची मदतली टीम आहे, आमची नंदिनी आहे शिंदे, जी हेड ऑफिस आहे आमच्या डिपार्टमेंटचा आजच्या। आणि दुसरी म्हणजे आमची हर्षली आहे, जिचा आज मूड अजिबात नाही आहे, यायचं मूड सुद्धा नव्हतं, पण तरी हर्षलीला जबरदस्ती आम्ही आणला आहे कारण हर्षलीचा आज बिलकुल चेहरा उदास आहे। मला वाटते तिला भूक लागली असेल। आता समोर डबा काका पपई आणलेली आहे, जाऊन तिला समोर खायला देणार आहोत आम्ही। ती म्हणे की पपई पाहिजे, परंतु पपई आता ते काकांच्या शेतामधून काकांनी तोडून आणलेली आहे हर्षलीसाठी स्पेशल। आता गोड पपई खाल्ल्यानंतर हर्षली गोड होईल का काय हर्षून रुसून बसाल ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर दिसणार आहे। हर्षलीचं मूड जागा देते आहे। दुसरी आमची प्रियाबाई, ती नर्स आहे आणि नंददीप फाउंडेशन मध्ये दिवसभर सेवा देत असतात। आणि सोबत आहे निकू, तिचं नाव निकिता आहे, परंतु आम्ही झाडाचं नाव निकू तिला म्हणतो। आमचे मित्र आहेत ड्रायव्हर साहेब, या ठिकाणी सुंदर उत्कृष्ट धक्का न लागू देता ज्येष्ठ नागरिक मंडळ असूनही ते ज्येष्ठ नागरिक मंडळ कबड्डीतून गेले नाही पाहिजे आणि त्यांना धक्का न लागला पाहिजे, त्यामुळे सायलेंट गाडी चालवतात आहे। आणि सुंदर जुन्या जमान्याचे गाणे सुद्धा त्यांनी लावलेले आहे। दादांचे सुद्धा मनापासून धन्यवाद। या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी आहे, हिंगमिरे काका आहेत, डबा काका आहेत, या ठिकाणी काळे काका आहेत, या ठिकाणी बोरगाव काका आहेत, हे रिटायर झालेले आहेत। आम्ही मात्र आहोत टणटण, यांना काही कमी जास्त कमीत काही होऊ नये म्हणून ड्रायव्हर साहेब आमची खूप काळजी घेतात, आरामात गाडी चालवते। आणि आमचा ह्या व्हिडिओ बनवणारा आमचा जिवलग मित्र आहे जो फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगल्या ठिकाणी काम करत होता आणि आज या 2 महिन्याच्या सुट्टीसाठी यवतमाळमध्ये आल्यामुळे मी विनंती केली तेजस दादा यांना की दादा आमच्या सोबत येत जा आणि आम्हालाही व्हिडिओसाठी मदत करा। थँक्यू। खडकी या ठिकाणी थांबलो आहे।
सर्व टीम नंददीप फाउंडेशनची या ठिकाणी आम्ही थांबलो आणि इथं हनुमान मंदिर आहे, एक जागृत मंदिर आहे, या ठिकाणी आम्ही दर्शन घेतो आहे। या ठिकाणी आमचे हिंगमिरे काका आहेत, काळे काका आहेत, दपाळ काका आहेत, गजाननजी बरे आहेत, माझा भाऊ प्रदीप आहे आणि बोरगावकर काका, सगळे आम्ही या ठिकाणी उतरून या ठिकाणी दर्शन घेतो आहे। पाणी आहे इथं? खडकी फाट्यावर आणि फेमस आहे नागपूर यवतमाळ या मार्गावर एक खडकी गाव आहे, हनुमानजीचं मंदिर आहे आणि इथे गरम भजे, पकोडे भजे या ठिकाणी फेमस आहे आणि इथे गरम चहा सुद्धा चांगला मिळतो। येता जाताना जर तुम्ही या रोडनी आले कधी तर नक्कीच या खडकी येथे दर्शन घ्यावं। जागृत महादेव जागृत हनुमानजीचं मंदिर या ठिकाणी आहे। निघतो आता समोर नागपूरसाठी, चला तर मग। आम्ही पोहोचलो मित्र, आता नागपूर कार्यक्रमाच्या ठिकाणी जातो आहे सर्व म्हणून। म्हणजे नागपूरचे राजे रघुजी भोसले यांचे त्यांनी हो आलो पंजाबला जाण्याचे आदेश दिले। राजे रघुजी यांच्यासोबत 20 मे 1740 स्वराज्याच्या विस्ताराची राजेंच्या संभावना ज्यांनी आपल्या जीवनात केलेले असे लोक ह्या चयन समितीमध्ये चयन करत असतात। आज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे महाराज भोसले यांच्या मूर्तीला आदरणीय मुख्यमंत्री महोदय पुष्पार्पण करतायत। छत्रपती शिवाजी महाराज की। विनंती करतो की आपण 2 मिनिटं बसून जावं आणि तो व्हिडिओ आपण बघावा, अक्षय व्हिडिओ। या भोसले कुटुंबाने जो आज सन्मान केला आदरणीय श्री मधुजीराजे भोसले यांनी इतका मोठा सन्मान आज नंददीप फाउंडेशनच्या सेवा कार्याचा केला आणि पेक्षा जास्ती लोकांची सेवा केली आणि 500च्या वर लोकांना घर वापसी केलेली आहे। हे विशेष महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी नंददीप फाउंडेशनचा गौरव करण्यात आला। अत्यंत भावनिक क्षण होता, माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी गहिवरले होते। आपण नेहमी सांगतो, जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। ही जी काही म्हण आहे, ही जी उक्ती आहे, जी तुकाराम महाराजांनी आणि नंतर तुकडोजी महाराजांनी देखील आपल्याला वारंवार सांगितली, ती खऱ्या अर्थानं वास्तविकतेत आणण्याचं काम
हे संदीपच्या माध्यमातून, त्यांच्या पत्नींच्या माध्यमातून या ठिकाणी होतं. आणि खरोखर ज्यांचं कोणी नाही अशा लोकांना, ज्यांच्या म्हणजे जे थोडे मेंटली चॅलेंज झाले आहेत, अशा प्रकारच्या लोकांना त्या ठिकाणी आणायचं, त्यांची सगळी सेवा शुश्रूषा करायची आणि त्या माध्यमातून त्यांची सेवा करायची. हा एक खूप मोठं काम हे त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मानवतेचं हे जे कार्य ते करतायत त्याबद्दल त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थानं हा राजरत्न पुरस्कार त्यांना मिळाला याबद्दल मला अतिशय आनंद आहे. माननीय श्री मधुजीराजे भोसले व संपूर्ण भोसले कुटुंबांचे नंददीप फाउंडेशन यवतमाळ शतशः आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय गाडगे. महाराजा या दरबारी आम्ही आज आलो, इतका आनंद झाला. आता आम्ही निघतो आहे यवतमाळसाठी. तर चालू आहे. जय हिंद, जय गाडगे बाबा. जय शिवराय. भाऊ आज मी घेतो नंतर